नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। आज आपण एक पुण्यातील याच्या आधी एक व्हिडिओ बघितला आपण त्या व्हिडिओमध्ये सीओपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याबद्दल पूर्ण माहिती बघितली। त्या कॉलेजमध्ये किती सीट्स असतात सेकंड इयरसाठी आणि त्यांचा कट ऑफ किती लागतो। तर आज आपण सेकंड नंबरचं कॉलेज पीआयसीटी म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजबद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजे या कॉलेजचं लोकेशन कुठं आहे, त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे कोणत्या ब्रँचसाठी आणि त्याचा इंटेक किती आहे। तर ओके, तर सर्वात पहिले बघा हे कॉलेजमध्ये किती कोणत्या ब्रांच आहे। तर कम्प्युटर इंजिनिअरिंग एक ब्रांच आली, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा पूर्ण 5 ब्रांचेस या कॉलेजमध्ये आहेत। एक दोन अशा 5 ब्रांचेस या कॉलेजमध्ये आहेत। तर 5 ब्रांचचा किती टोटल सीट्स किती आहे सेकंड इयरसाठी आणि त्यांचा कट ऑफ किती लागतो। ओके, तर कॉलेजचे लोकेशन कुठे आहे, तर लोकेशन कात्रज पासून धनकवडी एरियामध्ये आहे। ओके, त्यामध्ये बघा आता त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टोटल सीट आहे डायरेक्ट सेकंड इयरसाठी 31 सीट्स अवेलेबल असतात। त्यापैकी महाराष्ट्र सीटसाठी 28 सीट्स आणि ईडब्ल्यू साठी 3 सीट आहे। ओके, त्यानंतर बघा इथे बघा पहिली सीट लागलेली आहे ओबीसी साठी, एसीबीसी ओबीसी सीट मधून। ओके, त्याच्यासाठी सीट लागली होती 97 पर्सेंटाईल वरती। 97 तुमची जे ऍग्रीगेट असतो 97.14 वरती। ओके, तर सगळ्यात बघा खाली बघा ईडब्ल्यूएस साठी कट ऑफ लागला होता 95.60 पर्सेंटाईल वरती, हा साठी ईडब्ल्यूएस चा कट ऑफ। त्याच्यानंतर बघा एसटी साठी लागला होता 87 पर्सेंटाईल वरती, त्यांना सीट अलॉट झाली होती। त्याच्यानंतर ओबीसी साठी लागली होती 90 पर्सेंटाईल वरती। ओके, आणि एससी साठी लागली होती 94.50 पर्सेंटाईल वरती सीट अलॉट झाली होती। ओके, हा झाला पहिल्या ब्रांचचा त्यांचा कट ऑफ म्हणजे त्यांच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ। त्याच्यानंतर बघा सेकंड ब्रांच जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टेटस बघा अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे। पीआयसीटी ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि अनएडेड इथली सीट्स। ओके, अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे। त्यानंतर बघा या कॉलेजचा कट ऑफ किती लागला होता, या सीट किती 25 सीट्स आहे टोटल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी साठी, 21 सीट्स महाराष्ट्र स्टेट आणि 4 सीट आहे ईडब्ल्यूएस साठी। ओके, त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यूएस चा कट ऑफ किती लागला होता 94.91 पर्सेंटाईल, हा ईडब्ल्यूएस चा कट ऑफ आहे। त्याच्यानंतर एसटी साठी लागला होता 81.66 पर्सेंटाईल, हा एसटी साठी होता। त्यानंतर ओबीसी साठी लागला होता 89.24 पर्सेंटाईल, हा ओबीसी साठी, आणि एससी साठी लागला होता 94.11 पर्सेंटाईल वरती सीट्स अलॉट झाली होती या कॉलेजमध्ये। ते आलं आयटीचं। नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स या ब्रांचसाठी किती कट ऑफ लागला होता, तर बघा त्यासाठी 8 सीट्स अवेलेबल आहेत या ब्रांचसाठी, 7 महाराष्ट्र स्टेट आणि 1 ईडब्ल्यू साठी। तर ईडब्ल्यू चा कट ऑफ होता 95.24 पर्सेंटाईल आणि एसटी साठी होता 87.31 पर्सेंटाईल। ओके, तुमचा जर ऍग्रीगेटच्या आसपास असेल तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, कारण की इथे फक्त टेक ब्रँचेस आहेत, कोर ब्रँचेस एकही नाही या कॉलेजमध्ये। आणि द प्लेसमेंट रेट बघितला गेला तर 1 नंबर प्लेसमेंट रेट आहे। कॅम्पसचा एरिया, कॅम्पस, फॅकल्टी आणि फॅसिलिटी, ओके, दोन्ही 1 नंबर आहे। या कॉलेजचा कोणताही ड्रॉबॅक नाही, इथली फीज पण बरोबर आहे, इतकी काही जास्त फीज नाही तुमच्यासाठी, आणि कॉलेजचा कॅम्पस पण छान आहे। थोडा लहान कॅम्पस आहे पण 1 नंबर आहे। ओके, त्यानंतर बघू शकता तुम्ही हे आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स या ब्रांच वरती। ओके, त्यानंतर ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांच मध्ये 45 सीट्स अवेलेबल होत्या। त्याच्यापैकी 39 सीट्स महाराष्ट्र स्टेट आणि 60 सीट्स ईडब्ल्यू साठी होत्या। तर ईडब्ल्यू चा कट ऑफ बघू सगळ्यात आधी, तर ईडब्ल्यू चा कट ऑफ लागला होता 92.50 पर्सेंटाईल। ओके, त्याच्यानंतर एसटी साठी लागला होता 73 म्हणजे 73.26 पर्सेंटाईल, एसटी साठी लागला 73.40 पर्सेंटाईल। ओके, ओबीसी लागला होता 81.53 पर्सेंटाईल। ओके, हे आला। आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही इथे बघा कसं त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही डिफेन्स मध्ये असाल तर डिफेन्स मध्ये पण एक सीट अवेलेबल होती, त्याचा कट ऑफ पण 90 लागला होता 90.00 पर्सेंटाईल। ओके, त्याच्यानंतर कोणती ब्रांच आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग हे ब्रांच कसं कॉलेजचा इंटेक वाढण्यासाठी हे ब्रांच फक्त वाढलेलं आहे, जास्त याच्यामध्ये काय फरक नसतो। फक्त ब्रांच कॉलेजचा इंटेक वाढण्यासाठी, जसं व्हीआयटी कॉलेजला पण इंटेक वाढण्यासाठी खूप सारे त्यांनी अलॅड ब्रांचेस केल्या आहेत कम्प्युटरच्या, तुम्ही बघू शकता इंटेक पण बघू शकता। ओके, त्यानंतर या कॉलेजचा कट ऑफ आहे 11 सीट्स, टोटल सीट्स इंटेक इथे 11 सेकंड इयर साठी, आणि 7 महाराष्ट्र स्टेट आणि 4 ईडब्ल्यूएस म्हणजे 4 ईडब्ल्यूएस साठी सीट्स आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये। ओके, तर ईडब्ल्यूएस चा कट ऑफ बघू शकता 93.26 पर्सेंटाईल वरती ईडब्ल्यूएस सीट लागलं होतं लास्टचं। त्यानंतर एसटी साठी लागलं होतं 83 पर्सेंटाईल वरती। ओके, आणि एससी साठी लागलं होतं 92.23 पर्सेंटाईल वरती एससीचं सीट अलॉट झालं होतं। हे झाला पूर्ण ब्रँचचा कट ऑफ। ओके,
5 ब्रँच आहे, इथं 5 ब्रँचचा कट ऑफ. तर कॉलेजचं प्लेसमेंट छान आहे, कॉलेजचं लोकेशन छान आहे, सर्व गोष्टी एक नंबर आहे. धनकवडी एरियामध्ये कॉलेज लोकेटेड आहे. अजून कोणती कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन लागत असेल तर खाली कमेंट बॉक्स रिकामा आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या कॉलेजवर पाहिजे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. अजून काही ऍड करत असलं कॉलेजच्या रिव्ह्यू प्लेलिस्टमध्ये ते पण सांगा नक्की. ओके, थँक्यू.